हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलिक वरदे हरि विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। ब्रह्मनिष्ठ गुरुवर्य रंगनाथ महाराज की जय। श्री विनायकं गुरुर्नौमि साखरे नाम विश्रुतं येषां चरण सान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धविमुक्तये। श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानेकदक्षं प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं। पुण्डलीकवरदे हरिविठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जो आनंद सत्य प्रकाश विभो आणि आधार नाम रूपास, बुद्धी न जाणे आणि जाणे ही त्यास, तो अपार शुद्ध परमात्मा मीची असे। माझे अपार स्वरूप समुद्रावरती, जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती, सूर्य चंद्र वरुण यम मिरविती, देवी कुबेर ही तैशची। जो सर्वज्ञानी दयाघन, मुनी हृदयी ज्याचे करीते ध्यान, त्याचे बुद्धी उपाधी करुण, मिथ्या भान मजची माझी होतसे। ज्याच्या अज्ञाने भाषे जगत, जसा दोरीवरी सर्प दिसत, परी दोही ठाई ना सर्प जगत। हे स्वतंत्राने स्वयं ब्रह्म मीच्याशी, पुण्य पुरुषी सदैव निष्काम, बोध प्राप्ती कारणे भजावा राम। तो मीची आहे आत्माप्त काम, तरी नमन कवना करावे म्या। जयांचे केलिया स्मरण, सकळ विद्येचे होय अधिकरण। तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे, हे नमस्कारो आता। चला विचार सागर तरंग 6वा आणि 6व्या तरंगाचं रहस्य, त्यामधील शंका दुसरी आणि समाधान अद्वैत दीपिकाकार यांचं आहे। एक समाधान त्यांनी सांगितलं आहे, पण अद्वैत दीपिकाकार हे एक ग्रंथकार आहेत आणि अद्वैत ग्रंथावर त्यांची चांगली पकड होती। त्यांनी सुद्धा या ठिकाणी या शंकेचं उत्तर देऊन ठेवलेलं आहे, कधी शंका व्हायच्या अगोदरच। मग दुसरी शंका काय होती, कारण त्या शंकेवर आपल्याला बोलायचं आहे। म्हणजेच जगत मिथ्या म्हणता तुम्ही, मग
प्रत्यक्ष प्रमाणाने जगत सत्य असताना वेदांतशास्त्र सारखं जगत मिथ्या म्हणतंय, पण प्रत्यक्षत्वानं सत्यच बोल. जगत सत्य आहे, प्रत्यक्ष प्रतीती आहे, तरी पण त्या प्रत्यक्ष प्रतीतीला जवळ करून त्याला सत्य मानलं आहे. प्रत्यक्ष प्रतीतीला सत्य मानलंय आणि त्याला सत्य मानून शंका केली. मग तो शंकाकार म्हणतो, अहो तुम्ही जे जगताला मिथ्या जे म्हणायला लागलात हे तुमचं म्हणणं कसं आहे? असू द्या जगत मिथ्या, पण तुमचं म्हणणं कसं आहे? मिथ्या आहे का सत्य आहे? त्याला जगत मिथ्यात्वाबद्दल काही घेणं देणं नाही. तुमच्या म्हणणं कसं आहे ते सांगा म्हणतो. सत्य आहे का मिथ्या आहे? त्याला वाटलं मिथ्या म्हटलं तरीही सत्यच होतंय जगत, आणि सत्य म्हणलं तर सत्य होतंयच. अशी त्यानं दोन्हीकडून पाचर रूपी शंका उत्पन्न केली होती. यावर या शंकेचं समाधान अनेक जणांना सांगितलेलं आहे. म्हणून वेदांत्यांनी कालच्या आपल्या बोलण्यामध्ये सांगण्यामध्ये श्रुती प्रमाण हे प्रबल सांगितलं आहे. आणि श्रुती प्रमाण प्रबल आहेच, आणि श्रुतीच म्हणते जगत मिथ्या आहे, म्हणून तेच प्रमाण आपल्याला मान्य करावं लागेल. इतर कोणी म्हटलं असतं तर ते पुरुष बुद्धिकृत झाला असतं, पण श्रुती म्हणते ती अपरोषी आहे, म्हणून त्यांचं बोलणं हे आपणाला शिरसावंदेच मानावं लागेल. कारण वेद असत्य बोलत नाही, वेद असत्य बोलत नाही आणि कोणाचं अहितही करत नाही. ते कोणाचंही हितच व्हावं असंच बोलतो वेद, म्हणून वेद प्रमाण झाला आहे. वेदाला प्रामाण्य का आलं? कारण ते प्रामाणिक आहे म्हणून, आहे का नाही? ते अप्रामाणिक असलं असतं तर ते प्रामाणिक झालं असतं का? वेद प्रामाणिक आहे ना. प्रामाणिक म्हणजे कशाला म्हणतात प्रामाणिक? हो, तो माणूस प्रामाणिक आहे. हो, त्याला तुम्ही काही बी द्या, किती बी द्या, प्रामाणिक माणूस आहे तो, वापस करतो. हा, इमानदार प्रामाणिक म्हणजे आहे का नाही? पण प्रामाणिक म्हणजेच सत्य बोलणारा. प्रामाणिक म्हणजे काय? हा, सत्य सांगणारा, सत्य ज्ञान सांगणारा. मग सत्य ज्ञान काय आहे? जगत मिथ्या हे काय आहे? सत्य ज्ञान आहे. हा, जगत मिथ्या हे समजण्यासाठी बरं का. आणि तिथं हेच घोळ आहे. तिथं काय हेच घोळ असेल ना. मग वेद हे जे प्रमाण आहे, वेद प्रमाण हे सगळ्या प्रमाणापेक्षा प्रबल प्रमाण आहे. हे विसरून चालता येणार नाही, कारण आपलं ते घोड आहे. आपल्याला त्या घोड्यावर बसून मार्ग काटायचा आहे. हां, म्हणून ते जे सांगेल तेच परवे काळ आहे का नाही? मग प्रत्यक्ष प्रमाण जरी म्हणत असेल आमच्या प्रत्यक्षत्वानं जगत सत्य आहे, तरी प्रत्यक्षाचं मानायचं का? प्रतीतीला येत असेल तरी सत्य मानायचं का? जगत प्रतीतीलाही आलंय म्हणून सत्य मानायचं का?
का म्हणून? प्रतीतीला का रज्जूवर सर्प येत नाही का? शुक्तीवरचं रजत प्रतीतीला काही येत नाही का? मग त्यालाही सत्यच मानावं लागल. शुक्ती रजतालाही सत्यच मानावं लागेल. पण सत्य आहे का ते? मग स्वप्नालाही सगळं सत्यच मानावं लागेल. प्रतीतीलाही आलंय ना. म्हणून प्रतीतीवर सत्यता आणि मिथ्यता अवलंबून नाही. मग कशावर आहे? त्याच्या सत्यवर अवलंबून आहे. सत्यतेवर अवलंबून नाही, प्रतीतीवर अवलंबून नाही, त्याच्या सत्यतेवर अवलंबून आहे. मग प्रातिभाषिक सत्ता आणि व्यावहारिक सत्ता या दोन सत्ता कशा आहेत? त्रिकाला बाधित आहेत. त्रिकाल बाधित आहेत, अबाधित नाहीत ना, बाधित आहेत. म्हणून बाधित असणारा पदार्थ सत्य नसतो, मिथ्या असतो. असतही नसतो, असतही नसतो आणि सत्यही नसतो. मग सत्याचेही निराळा आहे आणि असत्याचेही निराळा. मग त्याला काहीतरी सत्ता द्यावीच लागते. मग ती प्रातिभाषिक सत्ता. मग ह्या प्रातिभाषिक सत्तेत काय काय येतं? स्वप्नही येतं, रज्जू सर्पही येतो, शुक्ती रजतही येतं, आहे का नाही? मग हे आपल्याला प्रत्यक्ष प्रतीतीनं मिथ्या प्रतीतीला यायलेत ना, प्रत्यक्षत्वानं यायलेत. पण जागृती प्रत्यक्षानं यायली का? जागृती प्रत्यक्षत्वानं प्रतीतीला, मिथ्या प्रतीतीला यायली का? नाही, आहे का नाही? मग मिथ्या प्रतीती म्हणजेच प्रातिभाषिक प्रतीती येण्यासाठी त्याचं अपरोक्ष ज्ञान व्हावं लागतं. कशाचं? त्या सत्याचं अपरोक्ष ज्ञान व्हावं लागतं. स्वप्नातून जागृतीत आल्यावर स्वप्नाचं अपरोक्ष होतं, आहे का नाही? पण स्वप्नात स्वप्न प्रत्यक्ष असून अपरोक्ष होतं का? अनुभव आहे का नाही? स्वप्नात स्वप्न प्रत्यक्ष आहे ना, पण ते अपरोक्ष नाही. अपरोक्ष नाही कशावरून? कारण स्वप्नात स्वप्न स्वप्न वाटत नाही. ज्या अर्थी स्वप्नात स्वप्न स्वप्न म्हणून वाटत नाही, त्या अर्थी स्वप्न स्वप्न अपरोक्ष वाटा नाही. अपरोक्ष ज्ञान व्हाय नाही ना, म्हणजे स्वप्नाचं सत्य ज्ञान व्हाय नाही. स्वप्न पदार्थाचं, स्वप्न सत्यचं सत्य ज्ञान व्हायले का? आणि अपरोक्ष कशाला म्हणतात? प्रत्यक्ष अपरोक्ष व्हायला म्हणजे प्रत्यक्ष सत्य ज्ञान व्हायला पाहिजे, है का नाही? अपरोक्ष प्रत्यक्ष हे कसं व्हायला पाहिजे? सत्य अपरोक्ष व्हायला पाहिजे ना, अपरोक्ष किंवा सत्य व्हायला पाहिजे. मग स्वप्नामध्ये आपण स्वप्न सत्य मानतो, स्वप्नात स्वप्न सत्यच मानतो ना, मग त्याला अपरोक्ष मानता का? मग प्रत्यक्ष नाही का? मग प्रत्यक्षत्वावर अपरोक्षता मानता येते का? केवळ प्रत्यक्षावर. म्हणून प्रत्यक्ष प्रमाण हे प्रबळ प्रमाण नाही. प्रत्यक्ष प्रमाण हे प्रबल प्रमाण नाही, म्हणजे यथार्थ अर्थ करून देत नाही. प्रत्यक्ष प्रमाण यथार्थ अर्थ करून देत नाही. मग यथार्थ अर्थ कोणतं प्रमाण करून देतं? शब्द प्रमाण, आहे का नाही? आणि तेही शब्द शब्दाकडून देतं का? त्या शब्दाचा यथार्थ अर्थ कोणाकडून तरी जाणून घ्यावा लागतो.
म्हणले आता गुरुकडून आम्हाला जाणून घ्यायची गरज नाही, आम्ही ग्रंथच गुरु केलेत, आम्ही ग्रंथ गुरु केले, आम्हाला गुरुची गरज नाही, कारण गुरु जे सांगते ते ग्रंथातलंच सांगते. तर मग गुरुकडे जायची काय गरज आहे? जमतं का? ग्रंथ प्रत्यक्ष ज्ञान सांगतात आणि त्याचा अपरोक्ष करून घ्यावं लागतं. ग्रंथ अपरोक्ष करून देत नाहीत. मग अपरोक्ष करून देणारं कोण आहे? इथं फरक आहे का नाही? नाहीतर ग्रंथ वाचून बोलणारे पुष्कळ आहेत ना, पण फसतात ते ग्रंथ वाचून फसतात, है का नाही? आणि तोच ग्रंथ गुरुकडून ऐकला, श्रवण केला तर कधीच फसत नाहीत. का फसलेली निघतात? हे खरं आहे. म्हणून जगत मिथ्यात्व हे जे प्रतिपादन वेदाने केलेलं आहे, जगत मिथ्या आहे, ते मिथ्यात्व कळण्यासाठी अपरोक्ष कळावं लागतं मिथ्या, है का नाही? तसं जगत मिथ्या हे मूळचं आहेच, त्याला मिथ्या करायचंच नाही, ते मिथ्याच आहे. पण तसा समज होणं महत्वाचं आहे. मुमुक्षूचा समज नाही ना, तसा समज व्हायला पाहिजे. कारण प्रत्यक्ष प्रमाणानं तो सत्य मानायलाय, प्रत्यक्ष प्रमाणानं सत्य मानायलाय. पण तिथंच विचार करावा की आपण जेवढं म्हणून प्रत्यक्ष ज्ञान करून घ्यायलो ते सर्व ज्ञान सत्यच आहेत असे नाहीत. सर्व ज्ञान व्हायलेले प्रत्यक्ष प्रमाणानं किंवा सर्व ठिकाणी येणारी प्रतीती ही सत्यच आहे असं अनुभवाला येईना झालंय. मग जगत ही प्रत्यक्षत्वानंच आपल्याला प्रतीतीला यायले ना, मग याच्यावर शंका वाटू नये का काही? अहो दुसरं बी प्रत्यक्षाला यायले ते सत्य ठरा नाही, जगत बी प्रत्यक्षाला यायले, मग याला सत्य कसं काय म्हणायला? अशी शंका मनातली मनात येऊ नये का? मग जगत बी त्याच्यासारखंच असेल तर स्वप्नासारखंच असं मनातली मनात, जरी शास्त्र नाही वाचलं, जरी गुरुनं नाही सांगितलं, कधीच गाठभेट झाली नाही, तरी पण त्या जीवाला तसं वाटू नये का? कारण अनुभव आहे त्याला स्वप्नाचा. स्वप्नातून जागा झाल्यावर जे पाहिलं आपण ते खरं नव्हतं असं त्याला अनुभव यायलाय ना. मग आता पाहिलो ते कशावरून खरं, ते हे त्याच्यासारखंच कशावरून नाही असं आपण आपल्याच मनाला वाटावं का नाही? आणि मग जर शास्त्र वाचलं तर शास्त्र वाटायच्या अगोदर बी मला असंच वाटत होतं, मग बळकटी येईन का नाही? शास्त्र बी असंच म्हणायले, आपल्याला जसं वाटू लागलं मग तसा निश्चय करायला काही हरकत नाही, अनुभवाशी जुळायले. पण शास्त्र वाटून बी अगोदर तर वाटतच नाही, पण शास्त्रही म्हणायले जगत मिथ्या आहे, गुरु सांगायले जगत मिथ्या आहे, तरी बी जगत मिथ्या वाटच नाही. हे किती लांबाला पल्ला झाला हे. आणि वास्तविक पाहता कसं व्हायला पाहिजे, अगोदरच वाटावी तशी शंका यावी, है का नाही? मग पटकन मिथ्यात्व बाणत आहे का नाही? म्हणून वेद हे कसं आहे, वेदाचा जो काही बोलण्याचा अभिप्राय आहे वेदाचा, तो फक्त स्मृती करून देणारा आहे. अनुभव स्मृती म्हणजेच आठवण करून देते वेद. कथा याची करी विठोबाची, याची म्हणजे आठवण. आपल्याला आठवण करून देतात ते
वेदशास्त्र की आपण ब्रह्मरूप आहोत म्हणून आणि जगत मिथ्या आहे म्हणून हे आठवण करून देतात. फक्त आठवण गेलेली करून देतात. मग तसे आपण आठवण करून दिल्यावर मग आपण पहिल्यासारखंच राहावं का आठवण करून दिल्यावर मग मानावं? आठवण करून दिल्यावर हो. अहो समजा एखाद्याची चाबी हरवली त्याच्याकडून, कुठेही त्याला माहीतच नाही, पण त्याच्या मित्रानं बघितले त्यानं कुठं ठेवली तर तो म्हणतो तुझ्या कमराला करदोडा आणि त्याला बांधलेलीस तो. त्यानं आठवण करून दिली का नाही? मग मानावं का नाही? आहे का नाही? तसं जीव ब्रह्मरूपच आहे ही आठवण करून दिली, मग जीवानं मानावं का नाही मी ब्रह्मरूपच आहे म्हणून? याच्यासाठीच या ठिकाणी हा प्रयास केलेला आहे. तशी वृत्ती तसा निश्चय होण्यासाठीच अशा शंका या ठिकाणी रहस्यामध्ये घेतलेल्या आहेत. म्हणून जी वरील शंका आपण घेतली होती त्या शंकेचं समाधान निरनिराळ्या प्रकारानं केलेलं आहे आणि निरनिराळ्या ग्रंथामध्ये केलेलं आहे, निरनिराळ्या ग्रंथकारांनी केलेलं आहे. त्यात 1-2 ग्रंथकारांनी केलेले समाधान साधारण समजण्यासारखे आहे, म्हणून त्याचा सारांश ते देतो. म्हणजे दुसऱ्या ग्रंथकारांनी या शंकेचं समाधान कसं सांगितलंय तसं तर आपणाला आता कळालंय. जगत मिथ्या आहे हे म्हणणं सुद्धा म्हणून जगताला मिथ्या म्हणणं सुद्धा मिथ्याच आहे. आणि जर त्या म्हणणं जर मिथ्या असेल तर जगत सत्य होईल का? किती बऱ्या तुम्ही मिथ्या म्हणा, जगत सत्य होणारच नाही. याच्यावर हे आपल्याला याचं समाधान सांगितले. पण आता दुसरे ग्रंथकार कसं करतात समाधान ते पहा. भाजी एकच आहे, म्हणजे शंका एकच आहे, भाजी एकच आहे, वरणच आहे, पण 3 जणांना वेगवेगळी फोडणी दिली. 3 जणांना फोडणी वेगवेगळी दिली. मग फक्त आपल्याला आता प्रकार बघायचा आहे. यानं कशा प्रकारानं फोडणी दिली, त्यानं कशा प्रकारानं दिली. मग या ठिकाणी अद्वैत दीपिककार त्यांचं नाव पहा कसं आहे, प्रकाश करणारा. दीप या शब्दाचा अर्थ काय? दिवा. आणि दिव्याचं स्वरूप काय? प्रकाश रूप आहे का नाही? आता या ठिकाणी तो दिवा कशाचा प्रकाश करायला आहे? अद्वैताचा. अद्वैत दीपिककार, अद्वैताचा दिवा म्हणजे प्रकाशक, अद्वैत दीपिककार आहे का ना? अद्वैताचा प्रकाशक. ते काय म्हणतात? प्रमाण सिद्ध एका धर्मापासून, प्रमाण सिद्ध म्हणजे जगत मिथ्या हे प्रमाण सिद्ध आहे का प्रमाण सिद्ध नाही? ते प्रमाण सिद्ध आहे. जगत मिथ्या हे प्रमाण सिद्ध आहे. जीव ब्रह्मरूप हे प्रमाण सिद्ध आहे का नाही? असं प्रमाण सिद्ध एका धर्मापासून स्वसमान धर्मवान, स्वसमान धर्मवान धर्मीचे ठिकाणी. कोठे? आता धर्मी कोण? जगत. त्या जगताच्या ठिकाणी, त्या धर्मीच्या ठिकाणी
त्याच्या जर विरोधामध्ये जर काही आलं, त्या धर्मीच्या विरोधामध्ये जर कोणता एखादा धर्म आला तर त्या धर्माचा तो स्वीकार करेल का त्याग करेल? विरोधी धर्माचा विरोधी धर्म जर आला, कोणी आपल्याला म्हणू लागले तुम्ही मुसलमान आहेत का? आता आपला स्वधर्म काय आहे? हिंदू आहे. आणि जर कोणी मुसलमान, तुम्ही मुसलमान आहेत का? कारण निर्गुणाची भक्ती करता तुम्ही मुसलमान आहेत का? तर मग आता आपला स्वधर्म काय आहे? हिंदू आहे. मग आपण तो जो धर्मवान, दुसरा धर्मवान आहे, तो जर आपले त्या ठिकाणी काय करत असेल, विरोध करत असेल, तर त्याला हा स्वधर्मवान धर्मी तो त्याला विरोध करणार नाही का? आहे का नाही? तसंच ते म्हणतात अद्वैत दीपिककार की त्याचा प्रतिक्षेप होणार, त्याला दूर लोटणार, त्याचा विरोध करणार, त्याचा तिरस्कार करणार. तसं जगताच्या ठिकाणी जर सत्यत्व धर्म येत असेल तर त्याचा तिरस्कार व्हायला पाहिजे का नाही? कारण सत्यत्व धर्म हा जगताचा आहे का? जगताचा मिथ्यात्व धर्म आहे का नाही? आणि तो धर्मी ही कसा? जगत ही कसं आहे? मिथ्याचा आहे, आणि त्याचा धर्म ही आहे का नाही? आणि वेद ही काय सांगायला? म्हणजे किती प्रबळता झाली, किती बहुमत झालंय. आणि जर कोणी म्हणत असेल जगत सत्य, तर ते जगत सत्य होऊ शकतं का? म्हणून स्वधर्म काय मानायचा? जगताचा मिथ्यात्व धर्म हा जगताचा स्वधर्म आहे. आणि त्याच्यावर आलेला सत्यत्व धर्म हा सत्य धर्म, त्याच्यावर आलेला सत्यत्वता हे धर्म, त्याचा तिथं कब्जा होईल का? त्याचा तिरस्कार करणार का नाही मिथ्यात्व धर्म? म्हणून वेदही त्याचा तिरस्कार करायला का नाही त्या सत्यत्व धर्माचा? मग जगत श्रुती प्रमाणाने व युक्तीने कसं आहे? मिथ्या आहे का नाही? युक्तीनंही आणि श्रुतीच्या प्रमाणाने मिथ्या आहे. हे कुठं सांगितलंय माहित आहे? जगत मिथ्या आहे हे कुठं सांगितलंय? चौथ्या तरंगातही सांगितलंय, पाचव्या तरंगातही सांगितलंय, आणि आताही तेच चालू आहे ना. चौथ्या तरंगातही सांगितलंय, पाचव्याही सांगितलंय, आणि ते सिद्धही केलं आहे. ते मिथ्यात्व हे कसं सांगितलंय? जगत मिथ्या आहे हे तर सांगितलंय, पण ते मिथ्यात्व हे कसं सांगितलंय? जगताला मिथ्या आहे हे सांगणं बी कसं आहे? मिथ्याच आहे. म्हणून धर्मी जे जगत आहे ना, धर्मी जे जगत आहे त्याची मिथ्यात्व धर्माची समान सत्ता, त्या जगताची मिथ्यात्व धर्माशी काय झाली? युती झाली की समान सत्ता झाली ना त्याची. म्हणजे मिथ्यात्व धर्माची आणि जगताची काय झाली? समान सत्ता झाली. जगत ही मिथ्या आहे आणि त्याच्यावरचा धर्म ही, म्हणून यांची समान सत्ता मानावी लागेल. आणि धर्मी जगतावर प्रत्यक्ष प्रमाणाने सत्यत्व आहे. आता जगतावर सत्यत्व कशामुळे आलंय? प्रत्यक्ष प्रमाणाने, आहे का नाही? प्रत्यक्ष प्रमाणानं सत्यत्व आलंय ना. मग प्रत्यक्ष प्रमाण हे कसं आहे? प्रबल आहे का? मग कसं आहे? त्याच्या विरोधी शब्द दुर्बल,
आहे का नाही? प्रत्यक्ष प्रमाण हे दुर्बल आहे. मग विजय दुर्बलाचा होतो का प्रबलाचा होतो? मग जगत मिथ्याच आहे का सत्य आहे? जगत मिथ्याच आहे प्रमाणानं जर विचार केला तरीही. म्हणून जे प्रत्यक्ष प्रमाणाने सत्यत्व आहे, परंतु कशानं सत्यत्व आहे? प्रत्यक्ष प्रमाणानं सत्यत्व आहे, परंतु ते प्रत्यक्ष दुर्बल आहे. ते प्रत्यक्ष प्रमाण दुर्बल आहे. एकटे प्रत्यक्ष दुर्बल आहे का? आणखी कोणी आहेत का दुर्बल प्रमाण? हा, ते लक्षात यायला पाहिजे ना, आहे का नाही? मग याकरता प्रमाण सिद्ध एका धर्मापासून, आता प्रमाण सिद्ध एका धर्मापासून म्हणजेच जगत मिथ्या आहे हे प्रमाण सिद्ध श्रुती प्रमाण आहे. हे प्रमाण सिद्ध श्रुती प्रमाण आहे. मग प्रमाण सिद्ध एका धर्मापासून म्हणजेच बलवान श्रुती प्रमाणापासून, आहे का नाही? प्रमाण सिद्ध प्रमाण आहे ते श्रुती प्रमाण. मग श्रुती प्रमाण सिद्ध मिथ्यात्व धर्मापासून, मिथ्यात्व धर्मापासून. आता मिथ्या हे एक जगताचा धर्म आहे आणि श्रुती सांगायली की जगताचा धर्म कसा आहे? मिथ्या आहे. आणि जगत ही कसं आहे? मिथ्याच आहे. म्हणून स्वसमान सत्तावान धर्मीच्या ठिकाणी, स्वसमान सत्तावान धर्मीच्या ठिकाणी म्हणजेच मिथ्यात्व धर्माशी. आता मिथ्यात्व धर्म हा स्वसमान धर्म आहे ना जगताचा. मिथ्यात्व धर्म हा म्हणजे जगत ही मिथ्या आणि त्याचा स्वसमान धर्म मिथ्या आहे. आता सत्यत्व धर्म स्वसमान धर्म आहे का जगताचा? नाही. म्हणून मिथ्यात्व धर्माशी समान सत्तावान धर्मी जे जगत, धर्मी आहे का नाही जगत, त्याच्या ठिकाणी स्वविरोधी धर्माचा, स्वविरोधी धर्माचा, विरोधी धर्माचा, त्याच्या धर्मावर कोणी विरोध करीत असेल दुसरा धर्म, त्या जगताच्या धर्माशी, स्वविरोधी धर्माच्या, म्हणजेच मिथ्यात्व विरोधी धर्माचा. आता मिथ्यात्व विरोधी धर्म कोणचा आहे? सत्यत्व, आहे का नाही? मग हे मिथ्यात्व विरोधी धर्माचा विरोधी दुर्बल प्रमाणापासून, मिथ्यात्व विरोधी बाकीचे कसे येतं? आहे का नाही? म्हणजेच मिथ्यात्व धर्माला कोणते प्रमाण विरोध करायले? तर दुर्बल प्रमाण विरोध करायले. म्हणजेच प्रबल प्रमाणाला दुर्बल प्रमाण विरोध करायले. तर आहे का नाही? मोठ्या माणसाला लहान लेकरं घोळसायलेत असं म्हणा. हा, मग मिथ्यात्वाच्या विरोधी दुर्बल प्रमाणापासून असलेल्या सत्यत्व धर्माचा, दुर्बल प्रमाण कोण आहे? सत्यत्व धर्म, आहे का नाही? मग त्या सत्यत्व धर्माचा काय होईल? आता लेकरं जाऊ द्या, लहान आहेत म्हणून ते मोठ्याला मारायचं नाही. लेकरं कशाला दुसरे चार माणसं आपल्याला बोलते तुम्ही मोठा येतो होतात, तुम्हाला कळत नव्हतं का? खाऊन मारलं लेकरायला. आधी काय म्हणे नाही गेलं ते. हां, पण जास्तच लेकरं जर हे करायला गेलं नाही का, एक एक लेकरं फेकू द्यायचं ते माणूस. हां, लांब फेकू देईन की. तसं ते दुर्बल आहेत ना ते. मग हे मिथ्यात्व कसं आहे? मोठं माणूस आहे. हां, आणि हे प्रत्यक्ष प्रमाण कसं आहे? दुर्बल आहे. अनुमान प्रमाण
दुर्बल आहे का नाही? अनुपलब्धी प्रमाण आहे का नाही? आणि मग सत्यत्व म्हणजेच शब्द प्रमाण नाही, हे रामानुजाचार्याचं अर्थापत्ती दुसरंच आहे. रामानुजाचार्य सत्ख्याती, त्यांचं काय प्रमाण आहे? नाही. हा? रामानुजाचार्याचं प्रमाण त्यांनी कोणतं घेतलंय? सत्ख्याती. हे सत्ख्याती आहे ना. हा, मग त्यांनी प्रमाण कोणतं घेतलंय? शब्दच नाही, शब्द तर यांनी घेतलंय. नंतर बघू. पण हा प्रमाण म्हणून प्रतिक्षेप होतो. कोणाचा? दुर्बल प्रमाणाचा काय होतो? प्रतिक्षेप होतो, म्हणजे तिरस्कार होतो. याचा स्पष्ट अर्थ असा की, काय अर्थ याचा? जगत आणि त्याच्या ठिकाणचा मिथ्यात्व धर्म, जगत आणि त्याच्या ठिकाणचा मिथ्यात्व धर्म ही दोन्ही प्रातिभाषिक सत्तावान आहेत. ही कशी येतं? जगत ही प्रातिभाषिक सत्तावान आहे आणि त्याच्यावरचा मिथ्यात्व धर्म ही प्रातिभाषिक सत्तावान आहे. म्हणून मिथ्यात्व हा धर्म जगताच्या ठिकाणच्या सत्यत्व धर्माला घालवून टाकील का सांभाळून ठेवील? जगताच्या ठिकाणी आलेला सत्यत्व धर्म हा मिथ्यात्व धर्म त्याला घालवून टाकील. कसा ठेवील तिथं? कारण विरोधी धर्म आहे तो. स्वसमान धर्माच्या विरोधी धर्माचा काय होतो? तिरस्कार होतो. म्हणून जगत हे स्वभावानं मिथ्या आहे आणि त्याच्या ठिकाणी असणारा धर्मही मिथ्याच आहे. आणि जर प्रत्यक्ष प्रमाणानं जर जगतावर सत्यत्व येत असेल तर त्या सत्यत्व धर्माचा जगत काय करील? त्याच्या मिथ्यात्व धर्मानं त्या सत्यत्व धर्माचा तिरस्कार करील, त्याला घालवून टाकील, येऊ देणार नाही जगत त्याच्यावर सत्यत्व. मग जगताकडून जगत सत्य आहे का जीवाकडून जगत सत्य? हो, इथं ओळ होऊ नये ना. जगताकडून जगत कसं आहे का नाही? पण जीव काय म्हणायले तर नाही का? त्या सर्पाकडून सर्प मिथ्या आहे का सत्य? सर्पाकडून सर्प बघितलं तर मिथ्याच आहे ना, आहे का नाही? हा, आणि जर इकडून जर बघितला दोरीकडून तर हा, दोरीकडून जर बघितलं म्हणजे दोरीच्या अज्ञानानं जर दिसला तर हा, दोरीच्या अज्ञानानं म्हणजे इकडून बघितला तर सर्प सत्यता यायला लागली, आहे का नाही? मग कशामुळं सत्यता यायली तिथं? अज्ञानामुळं यायली, आहे का नाही? मग अज्ञानानं आलेली सत्यता ही सत्य असते का? आणि ज्ञानानं आलेली सत्यता सत्य मानावं लागेल ना. पण तिथं कशानं यायली सत्यता? अज्ञानानं यायली, आहे का नाही? मग
त्या सर्पाची सत्यता जर जाणून घ्यायची असेल, सर्पाची सत्यता जाणून घ्यायची म्हणजे काय, सर्प सत्य आहे का मिथ्या आहे हे जर जाणायचं असेल तर काय करावं लागेल, का अज्ञान जावं लागेल? कारण ज्ञान का व्हाय नाही, ज्ञान होत नसतंय, ज्ञान असतंय, ज्ञान होत नाही, ज्ञानाची उत्पत्ती होत नाही, सत्यतेची उत्पत्ती होत नाही, आणि त्याची जर उत्पत्ती मानली तर ते सत्य ठरत नाही. ज्ञानाची उत्पत्ती होत नसती आणि सत्यतेचीही उत्पत्ती होत नाही. म्हणून ती सत्यता जर जाणायची असेल तर अधिष्ठानाचं ज्ञान व्हावं लागतं का अज्ञान जावं लागतं? अज्ञानाच्या निवृत्तीमध्ये ज्ञान होत असतंय. हा, मग असलेलं होतंय का नसलेलं होतंय? हा, ते असलेलंच होतंय ना. मग ज्ञान होत नाही, तो जाणणारा असलेलं होतंय. आत्मा, आत्म्याचं ज्ञान का व्हाय नाही? अधिष्ठानाच्या अज्ञानानं. मग त्या अधिष्ठानावरचं अज्ञान निवृत्त केलं तर तो जाणणारा कोण होतो? है का? ते अधिष्ठान रूपच होतं ना. हा, मग अधिष्ठान रूपच होता ना अगोदर, तो फक्त अज्ञानाचं आवरण आलेलं होतं. मग तो होतो का आत्मा? हा, फक्त अज्ञानाची निवृत्ती करायची, ज्ञान प्राप्त करून घ्यायचं नाही. आता आपण काय करू, ज्ञान प्राप्त करून घ्यायलो का अज्ञान निवृत्त करायलो? हा, ते भांडे घासणारी बाई, ते भांड्यावरचा मळ काढायली का भांडे स्वच्छ करायली? भांड स्वच्छच आहे, त्याच्यावर मळ आलेला काढायली, आहे का नाही? तसं आहे. म्हणून जगताच्या ठिकाणच्या सत्यत्व धर्मास, जगताच्या ठिकाणच्या आलेल्या सत्यत्व धर्मास घालून देईल कोण? मिथ्यात्व धर्म. का तर मिथ्यात्व धर्म हा प्रबल आहे. तो का म्हणून प्रबल आहे? कारण वेद ही मिथ्याच म्हणायले, जगत ही मिथ्याच आहे आणि जगताचा धर्म ही मिथ्याच आहे, म्हणून ते प्रबल झालंय ना. हा, बरं, वेदानं जर नसतं सांगितलं जगत मिथ्या, तर जगत मिथ्या नव्हतं का? जरी समजा वेदानं सांगितलं नसतं जीव ब्रह्मरूप आहे म्हणून, नसतं सांगितलं वेदानं, तर जीव ब्रह्मरूप नव्हता का? हा, मग आहे तेच सांगितले ना वेदानं. मग आहे ते सांगायची काय गरज होती? आहे ते माहित नाही ना. हा, आहे ते कळाना ना, नाही ते कळायले. आहे ते है का नाही? नाही त्याला मी म्हणायला आणि आहे त्याला मी म्हणे नाही त्याला मी म्हणायला. हे असं होईल म्हणून वेदानं सांगितलंय की जीव ब्रह्मरूप आहे, हे आठवण करून देत. म्हणून आता आपल्या ठिकाणी मी देह आहे अशी जी आपल्याला सत्यत्व भ्रांती झाली, देह आत्मा आहे, हे काय आहे? सत्यत्व आहे ना, वाटायले का नाही? मी देह हे सत्य आहे, पण वेद म्हणतो ही भ्रांती आहे. ही काय आहे? भ्रांती. पण आपणाला ही भ्रांती वाटायली का? सत्य वाटू द्या, पण ही भ्रांती इतकं तरी वाटाव. आमची भ्रांती जाय नाही हो. हा, आम्हाला देह मी देह असंच वाटायलो, सत्यच वाटायले हेच. हा,
पण आमचं म्हणणं आहे वाटू द्या, मी देहच आहे असं तुम्हाला वाटू द्या, पण ही भ्रांती हे बी वाटू द्या ना त्याच्या बरोबर. तितकं न व्हायला काय झालं? हा अहो माझ्यासोबत आलेला बायकोचा भाऊ आहे, माझ्यासोबत आलेला बायकोचा भाऊ आहे. हा मग तसं सांगितलं हे मेव नाही असं वाटाव ना याचा. हा आता ते म्हणायला हे माझ्या बायकोचा भाऊ आहे. हा मग ऐकणारानं काय म्हणा, अरे याचा मेव नाही. पण तसं म्हणीच ना, आपण कसं म्हणाव, अरे म्हणून तो काही 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 दोष लागायलाय का, हायच ना. हा मग तसं वेद म्हणायलाय हे देह कसा आहे, हे देह कसा आहे, मिथ्या आहे, वास्तविक सत्य नाही. मग तुम्हाला सत्य वाटायलाय ना, वाटू द्या ना, सत्य वाटू द्या. पण पण मी देह नाही असं का वाटू नये? देह कल्पित आहे, पण याची शंका वाटू नये का? मग वेदानं जागोजागी सांगितलंय जगत मिथ्या आहे, जगत मिथ्या आहे, देह नाशिवंत आहे. हा पण त्याच्यावर विश्वास कुठे बसायला आहे? नंतर विश्वास ठेवायचा आहे. जरी सत्य वाटत असलं तरी वाटावं मिथ्या आहे. कमीत कमीत सत्य वाटावं, पण मिथ्या आहे. मग अशी कोणता शब्द बोललो होतो मी? ते सत्य वाटू द्या, पण त्याच्या पुढं हे भ्रांती आहे, ही मला भ्रांती झाली असं वाटावं, आहे का नाही? मग तशी भ्रांती वाटली, तशी जर भ्रांती वाटली तर ती भ्रांती निवृत्त करण्याचा तो प्रयत्न करील. ती भ्रांती निवृत्त करण्याचा प्रयत्न करील का नाही? आणि जर ही भ्रांतीच वाटाना गेली तर ती निवृत्त कसं करील? मग तो ब्रह्मरूप कसा होईल? म्हणून देह मी आहे असं वाटू द्या, पण ही भ्रांती असं बी वाटू द्या असं म्हण नाही, आहे का नाही? आणि तसं वाटलं तर निवृत्तीच्या मागं लागन मनुष्य, आहे का नाही? आणि निवृत्ती झाल्याच्या नंतर मग मी देह नाही असं वाटणार. म्हणजे ही प्रक्रिया अशी ना. मग त्या सत्यत्व धर्माचा तिरस्कार केव्हा होतो? मग या देहावर आलेला सत्यत्व धर्माचा जर तिरस्कार करायचा आहे, कोण करील? जगतावर सत्यत्व धर्म आलेला याचा तिरस्कार हे घालवीन, कोण घालवीन? ज्याला जगत मिथ्या वाटलंय तो सत्यत्व धर्माचा तिरस्कार करील ना. पण त्याला त्या ठिकाणी तो स्वतः काय म्हणतो? जगत ही सत्य आहे आणि जगताचा धर्म ही काय? सत्य आहे. मग त्या ठिकाणी जगतावर पुन्हा अजून एक जर सत्यत्वाचा बडगा आला, दुसरं कोणी म्हणाले जग सत्य, तर मग त्याला ते हातात हात गुड्डत देणार ना, वा माझ्याच मताचा आहेस तू, कारण मी बी जगत सत्य समजित होतो, जगत बी सत्यच आहे, तो बी म्हणायलास. ती त्रिपुटी कशी व्हायली? पण ती त्रिपुटी प्रबल आहे का? त्यांना काय प्रमाण आहे? प्रमाण सिद्ध आहे का ते? मग प्रमाण सिद्ध काय आहे? जगत मिथ्या हे प्रमाण सिद्ध आहे, वेदानं सांगितलेलं आहे. म्हणून है का ना? नसतं सांगितलं तरी बी इथं पकावट लागत आहे. वेदानं नसतं सांगितलं तरी बी
ते सांगायले म्हणून मिथ्या आहे का? हा, जगत मिथ्या आहे म्हणून वेद म्हणायलाय का मिथ्या? का वेद मिथ्या म्हणायलाय म्हणून जगत मिथ्या झालंय? होय हो, नाही उघड आहे ना. जगत काय सांगायले हाय ते सांगायले, जसं आहे का नाही, जसं आहे तसंच सांगायला. काय आगाव थोडं सांगायला ते, काय म्हणजे बदलून थोडंच काय सांगायला नाही. असंच माना, आमचा हा काय दंडक आहे, जरी सत्य जगत असलं तरी मिथ्या माना, असं थोडंच वेद म्हणायला. मिथ्या हाय म्हणून, जीव ब्रह्मरूप आहे म्हणून वेद सांगायला जीव ब्रह्मरूप आहे. का वेद सांगायला म्हणून जीव ब्रह्मरूप आहे? त्यानं नसतं सांगितलं तरी हायच ना. सांगितलं ते आपल्या उपकार केले हे निराळा प्रश्न राहिला, पण पक्याला लावायचं म्हणल्यावर नसतं सांगितलं तरी पण जगत मिथ्याच आहे का नाही? मग त्या जगतावर आलेला सत्यत्व धर्म कोण घालवील? जो मिथ्यात्व धर्म जाणतो, जगताच्या ठिकाणी मिथ्यात्व धर्म जाणतो, त्यावेळेस मिथ्यात्व जगत, मिथ्या जगताला सत्यत्व धर्म आलेला, त्याच्यावर आलेला आळ, त्या जगतावर आलेला आळ हा तो धर्म घालवून टाकेल, है का नाही? म्हणजेच स्वविरोधी धर्माच्या त्याला, स्वविरोधी धर्माच्या धर्माला, स्वविरोधी धर्माच्या धर्माला स्वधर्म काय करील? त्याचा तिरस्कार करील, त्याला घालवून टाकील, है का नाही? आपल्या घरचं कुत्र अक्षर समजूनच घ्यायचं म्हणलं ते का लय हे आहे का काय? आपल्या घरचं कुत्र आणि पाहुण्यासंग एक कुत्र आले, हा, मग घरामध्ये कोणचं कुत्र राहील? कुत्रा बी त्या घरचंच आहे, घर बी आपलंच आहे ना. हा, आणि मग ते कुत्र त्या पाहुण्याच्या कुत्र्याला कसं त्या घरामध्ये त्याचा तिरस्कार करील ना, सारखं जाऊस तर माझ्या घरात येऊ नको, अहो माझ्या गल्लीत येऊ नको म्हणतंय कुत्र, तर घरात कसं घेईन ते? मग तसा मिथ्यात्व धर्म, हे का एक कुत्र का दोन कुत्रे येतं, जगत बी मिथ्याच आहे आणि त्याचा धर्मही, आणि एक सत्यत्व धर्म कुत्रा आलेला, याला एकाला कसं तिथं टिकू देते ना. हा, आणि पुन्हा मोकार आहे त्या का पाळलेले का काय कोणी? नाही खरंय, लबाड आहे का खोट आहे? ते पाळलेलं नाही कोणी, हा, पण सगळेच तेच पाळायले. तर पाळायसारखं आहे का ते? ते पाळल्यावर काय होतंय? हा, ते कुत्र जर पाळलं, मोकार कुत्र पाळलं तर काय होईल? त्या मोकार कुत्र्याला काय एक चाला असते का? नाना प्रकारच्या चाल, ते कुठं कुठं गेलेलं असतंय, त्याला सगळं माहीत असतंय. हा, कोणाच्या शेळ्या कुठं चारत्यात, कोणाच्या कोंबड्या कुठं चारत्यात. आज शेळीचं पिलू खाल्लं तर उद्या कोंबडी खाता येते. हा, याचं कोंबडी आण, त्याचं पिलू आण, आणि मग पुन्हा भांडण. हे कशामुळे झालंय? हे मोकार कुत्र. म्हणून ही जगतावर सत्यता मानणं म्हणजे मोकार कुत्र पाळल्यासारखं आहे का नाही? मग जर वेदांताच्या घरी ही सत्यता आली, म्हणजे ज्यानं जगताच्या ठिकाणी मिथ्यात्व जाणलं आहे, तर पुन्हा जर जगतावर सत्यत्व जर येऊ लागलं, कशानं? पुन्हा विपरीत भावना, असंभावना जर आल्या, पुन्हा जर कदाचित बोध होऊनही जर जगत सत्य वाटू लागलं, तर त्या ठिकाणी त्या सत्यत्वाला घालविण्यासाठी हा मिथ्यात्व धर्म काय करेल? त्याचा तिरस्कार करेल, त्याला घालवून टाकेल. साधकाची अवस्था तशी असायला पाहिजे.
याला तो दृष्टांत देतात. आता आपलं तर दृष्टांत आहेतच, मात्र ग्रंथकार काय दृष्टांत देतात, पण टाइम झालाय. दृष्टांत तेवढा घेऊ. तोंडी सांगू तवाच होतंय. एका चोराच्या घरी 2 पाहुणे आले. एका चोराच्या घरी 2 पाहुणे आले. ते पाहुणे कोण होते? जावाई. म्हणजे सासऱ्याच्या इथं सासरवाडीला. हां, आता याला जर तेल मीठ लावावं लागेल ना. असेल असं म्हणलं पुन्हा अजून ते पहिल्यासारखंच होईन, कळायचं नाही. म्हणजे एका पुरुषाला 2 जावई होते आणि ते त्याच्या घरी आले. पण त्याच्यातला एक चोर होता आणि एक चांगला होता, भजन भुजन खरं बोलत होता. त्याला संभावित म्हणतात शास्त्रामध्ये. संभावित ग्रस्त, संभावित आणि असंभावित असे तिचे 2 जावे. का जावई काय सारखे मिळत नसते तर. हा, हाताचे बोट 5 सारखे नसतात म्हणतात ना. लेकरं सारखे निघत नाही तर जावाई सारखे निघत येन का? मग एक संभावित जावाई होता आणि एक जावाई चोर होता. पण तो सासरा मानणाराही चोरच होता. मग ते मुक्कामाला आले. पण आपल्या मराठीमध्ये म्हण आहे, पाहुण्याला पाहुण्याचा कंटाळा. पाहुण्याला पाहुण्याचा. एका घरी 2 पाहुणे आले तर एकूण एकाचा तिरस्कार करतात. याला का मागून पडून येळ नव्हती का, मी आलो कीचा आलाय. हा, आम्हाला आता कपडे लत्ते घेतले असते पाहुण्यानं, आता हे आलाय म्हणून दोघाचा खर्च झापायचा नाही, मग त्याच्याबरोबर मग हे बी गेलं का, असा विचार करतात. हा, म्हणून त्या ठिकाणी रात्री जेवण खावणं झाले. दृष्टांत सांगितलेलं आहे तुम्हाला. जेवण खावणं झाले. हा, मग संभावित पाहुणा जर कुठं पंचपदी काही भजन असत गेला, मग त्यावेळेस काय झाला, चोर जावाई बाजाव झोपला. बाजी एकच, सासऱ्याच्या इथं बाजी एकच. मग हे भजनाला गेला होता ना कोण, संभावित जावाई. आणि मग ते भजनाला गेला तर हे इकडं मस्त गप्पा हाणू लागले. गप्पा हाणीत हाणीत ते जावाई झोपी गेला होता. आता त्याच्या गप्पा काय असत्या बरं. एक मताच्या गप्पा दोघाच्या. आता समान धर्मवान म्हणल्यावर धर्म समान द्यायचे. आणि मग बोलत बोलत ते जावाई झोपी गेला. सासऱ्याला वाटलं तर जावाई झोपले, चला आपण बी झोपा. हा, मग सासरा झोपला, त्याच्या कुंकड पोतं फिदे टाकून कुंकड झोपला असन लांब. आणि त्या बाजावरती जावाई झोपला. कोणता? चोर. ऐका ना, मग त्या सासऱ्यानं काहीतरी त्याचा बी इंतजाम करून ठेवाव का नाही. पण त्याच्या धर्मवानाला त्यानं त्याचा इंतजाम करून दिला. त्याच्या धर्मवानाला इंतजाम केला. पण तो त्याचा धर्मवान नव्हता, त्याची कशाला ते सरभारच कशाला करीन. जरी असलं तरी त्याच्या धर्मवान नाही ना, ते विरोधी धर्मवान आहे ना. मग ते भजनावून आलं आणि त्याला वाटलं आपल्याला आता कुठं झोपा. हा, मग तिथे ती बाज दिसू लागली. मग म्हणलं आता ह्या एकाच बाजू झोपायचे का काय, की म्हणला दोघाला. सासऱ्यानं दुसरी बाज नाही टाकली इथं. हां, सासरा तर इथं नाही म्हणावतं. हां, मग त्यानं अनुमान काढा आपल्याला बी ह्याच बाजूला झोपायचं. मग त्या चोर जावायला म्हणला, ते साडूला, साडू म्हणावं लागेल नाही का. हां, ते म्हणलं चोर चोर साडू उठा, मी आलो, मला झोपायचंय. ते म्हणला कोण आहेस रे तू, मला बाज घालून दिली, मी झोपणार बाजावर. ते म्हणलं अरे मी भजन करून आलो ना. हां, ते भजन जाणं तुझं, मला माहीत नाही भजन ते. हां, तू किती चांगला आहेस ते तुया घरी, इथं मायापाशी नाही, मीच झोपणार बाजावर. मग ते म्हणला मी खाली कुठं, खाली आतरायला नाही, काय नाही. हां, म्हणला मग बघ तू
मग ते तसंच घुसळलं ना, मग म्हणलं झोपायचंच नाही का कुठं व्यवस्थाच नाही तर काय, घुसळलं ना त्याच्या चातुर्णावर बाजावरच. हा मग ते गपचिप झोपतेन का? का म्हणून विरोधी धर्म जर एका खुरवड्यामध्ये मांजरण कोंबडे जर कोणले ते खुरवड शांत दिसेल का? कसं होईल? वाळूमध्ये ती ज्वारी टाकल्यावर लाह्या करताना कशी होती, तसंच ते खुरवड दिसेल का नाही? म्हणजे कोंबड्याचं घर त्याला म्हणतात. हे नाव बी माहित पाहिजे ना. मग तसं ते बाजाव झोपले ना, ते बाज हालायली हा अशी उचकायली, माचवे उचकायले, तर म्हणजे हे त्याला तिकडं ढकलायले आणि ते याला इकडं ढकलायले. लागले भांडणं त्याचे. ते म्हणते तू काऊन मला ढकलायलास, हे म्हणते तू काऊन ढकलायलास. आता विरोधी धर्म आहेत ना ते दोन्ही बी. लागले भांडणं, उचलू आदळायले. ते कोणाकाला दन वाजायले. सासरा पळताला काय झालं. म्हणले साडू भांडणं करायले तर कामून करायला. मग हे संभावित साडू म्हणते मी भाजनावून आलो, मला हे झोपू द्या नाही बाजावर, याला उतरा खाली. हा ते म्हणते मी आधीपासून बाज धरली. त्याला आधी धरा येत नव्हती का मग बाज, मी आधीपासून धरली. हा मी नाही उतरणार आता. ते म्हणते मी का चोर आहे का तू यावं, मी चांगला माणूस आहे, मला झोपू दे, मान चांगल्याचा असतंय. हा ते म्हणते मान कोणाचा असतंय ते सासरे बा ठरविते ना, आपण कोण ठरविणार. हा इथं मान कोणाला द्यायचा आहे? ते बाजाव झोपायचा मान कोणाला द्यायचा आहे? ते सासरे बा ठरविते. शेवंतीचा मान कोण्या जावायला द्यायचा आहे? ते कोण ठरवीन? शेवंतीचा मान मोठ्या जावायला द्यावा लागेल ना, है का नाही? सासरा ठरवीन कोणाला बाजाव झोपायचं आहे तर. सासऱ्याला सांगा कोणी झोपायचं इथं. ते म्हणले त्या चोर जावायला म्हणले अरे ते भजनावर ना आले, झोपू दे ना. ते म्हणला कसं काय, अगोदर झोपा येत नव्हतं का त्याला? मी आधी टिपली बाज मी आधी धरली, मीच झोपणार. मग त्या संभावित जावायला म्हणते पाहुणेरा जाऊ दे ना, ते अगोदर धरली त्यानं, झोपू दे ना मग त्यालाच. त्याला झोपू दे तर म्हैसोबत सोय का म्हणून नाही केली? म्हैसोई काय करायची ना. ते म्हणले मग उगच झोपा ना त्याच्या शेजारी. आता उगच कसं बसते, विरोधी धर्म कसे उगच राहते ना. मग ते चोर जावाई म्हणतो मी याला माया शेजारी झोपू देणार नाही, काय करायचं तर कर, साडूला म्हणायला. मग त्यावेळेस तो संभावित जावाई काय म्हणला सासऱ्याला, मी इथं राहू का जाऊ, इथं मी राहू का जाऊ, तुम्हीच सांगा. मी तुमच्या घरी आलो ना, आता मी इथं उठबैस व्हाय नाही ना, मग मी राहू का जाऊ सांगा. त्यावेळेस हे झोपल्या काय म्हणतोय साडू त्याचा, मामा त्याला जाय म्हणाव जाय. मग मामा बी म्हणले काय राहायचं असलं तर राहा, नाही तसा का म्हणून ते तसं काऊन म्हणलंय? विरोधी धर्मवानच आहे ते, त्याच्या ते का कदर करणार आहे का? हे मा जावा ये उद्या लेकीचं काय कमी जास्त झालं, ते का विवेक असतो का तिथं, आहे का नाही? मग त्या ठिकाणी कोण कोणाला घालवीन? आता सासऱ्याच्या ठिकाणी जगत धरायचं, आणि त्या जगताचा धर्म म्हणजे तो चोर जावाई धरायचा, आहे का नाही? आणि सत्यत्व धर्म जगतावर आलेला हा संभावित जावाई धरायचा. आता इथं श्रेष्ठ आणि कनिष्ठ हे मानायचं नाही, कोण कोणाला घालून हे फक्त बघायचंय. आपल्याला काय काढायचं याच्यातून, कोण कोणाला घालवीन, आहे का नाही? मग मिथ्यात्व धर्म सत्यत्व धर्माला घालवीन का सत्यत्व धर्म मिथ्यात्व धर्माला घालवीन, आहे का नाही? कारण इथं जगत ही मिथ्या आहे आणि त्याचा धर्मही मिथ्या आहे, आणि एकटं सत्यत्व आलेलं आहे आणि त्याला काही आधार नाही. कुणाचा आधार आहे का? याला आधार आहे ना,
मिथ्यात्व धर्माला आधार आहे ना. म्हणून मिथ्यात्व धर्म सत्यत्व धर्माला घालविणार आहे का नाही. म्हणून वेदांत शास्त्र हे काय करतंय, या सत्यत्व धर्माला घालवित आहे. आणि आपण कोणाला साथ करावी मग, हे आपल्यावर आहे. वेदांत शास्त्र काय सांगायलंय, जगत मिथ्या आहे आणि आपण काय समजिलंय, जगत सत्य आहे. मग आपण त्या सत्याला साथ द्यायची का जगत मिथ्याला साथ द्यायची. जगत मिथ्या. कशात हित आहे आपलं, हे आता आपलं हित बघायचंय. मोक्ष कशात आहे, जगत मिथ्या. आहे का नाही. मग आपला स्वधर्म कसा आहे, त्या धर्माशी दुसरा धर्म मिळवून घ्यावा ना. हा, आपला धर्म कसा आहे, आपला धर्म, आपला वेदांत काय सांगतो, आपला धर्म काय सांगतो, आहे का नाही. जगत मिथ्या आहे का नाही. मग त्या धर्मानंच आपण निष्ठ व्हावं ना, त्या धर्माशी निष्ठ व्हावं ना. आणि दोघांना मिळून हे वाटायलेलं सत्यत्व घालून टाकावं ना. हा, मग हे जरी कठीण वाटत असलं, असं जरी कठीण वाटत असलं तरी असंच करावं का सत्य मानावं. मिथ्या मानायचं कठीण जरी वाटत असलं तरीही मिथ्या मानायचं कठीणच जाणार ना. मग कठीण वाटत असलं तरी तेच मानावं लागेल ना. हो का सत्य धरलेलं ते सोडूच नाही. हा, म्हणून माऊली म्हणतात, आगा स्वधर्म आपुला जरी कठीण झाला, तसं करायला जरी कठीण जात असलं, मिथ्या जगत मानायला जरी कठीण जात असलं तरी हाची अनुष्ठीला हेच धर, जगत मिथ्या हेच धर, जगत सत्य अनुष्ठीला आचरण तसंच कर, तसंच मान. याच्यातच तो भला आहे, याच्यातच हाची अनुष्ठीला भला देखे भलं त्याच्यातच पाहाय. कशात भलं होईन त्याच्यात पाहाय. कशात भलंय मग आपलं, जगत मिथ्या मानण्यात भलंय का जगत सत्य मानण्यात भलंय, आहे का. मग त्या ठिकाणी ह्या जावायचा दृष्टांत देऊन त्यांनी पटवून दिला आहे. आणि तसे आपण निश्चय करावा, आहे का नाही. वेळ भरपूर झालाय, कारण इथं मोठमोठ्याल्या ह्या काय याचं निरूपण केलेलं आहे जास्त ओळ्यामध्ये, त्याच्यामुळे टाईम जास्त लागायला आणि मजेशीर आहे म्हणून बोला वाटायले कवर बी. उद्याच्याला नरसिंह आश्रमाचार्य यांचं एक मत, त्यांनी कसं हे समजून सांगितलंय. म्हणजे आता दोन झाले ना दोघाचे, एक वेदांत्याचं झालं आणि एक अद्वैत दीपिकेकार आणि आता हे 3 नंबरला नरसिंह आश्रमाचार्य. ते कसं सांगतात ते उद्याच्या वेळात पाहू. पुंडलिक वरदे हरी.